यानंतर आपण जाऊयात पुण्यामध्ये शनिवार वाड्यात आता ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन पाहायला मिळतंय। नाना फडणवीस यांच्या समाधीची स्वच्छता करून दुग्धाभिषेक हा केला जातोय। नाना फडणवीसांच्या समाधीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप तशी टीका करत आता शनिवार वाड्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे आंदोलन करण्यात येत आहे। गेल्या काही दिवसांपासून शनिवार वाडा हा चर्चेत आहे। पेशव्यांच्या काळात चर्चेत असलेला हा शनिवार वाडा आता देखील हा चर्चेत आलेला आहे। त्याला म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये या शनिवार वाड्याच्या परिसरात होणारी आंदोलनं। नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यानंतर पतितपावन संघटनेनं खासदार मेधा कुलकर्णींच्या नेतृत्वात आंदोलन केलं आणि त्याला उत्तर देण्यासाठी आता राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांनी आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा शनिवार वाड्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं हे आंदोलन केलेलं आहे। आणि या सगळ्याचेच अपडेट आपण आता पुण्यातून जाणून घेणार आहोत। मिकी आपल्याला याबद्दलचे अपडेट देतोय। मिकी, सातत्यानं शनिवार वाडा आणि आंदोलन हे एक वेगळं समीकरणच गेल्या काही काळात झाले असं म्हणावं लागेल। अगदी दीपक, जर आपण बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून इथं या समाधीचं स्वच्छता करण्यात आलेली आहे। अर्थात त्यांचं म्हणणं काय हे थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊ। दादा, तुम्ही देखील आलेला आहात, स्वच्छता केली, दुधाने अभिषेक घातलाय, तुम्ही काय म्हणणं आहे तुमचं? या ठिकाणी नानासाहेब पेशवे यांची समाधी या ठिकाणी आहे। ज्यांनी शनिवारवाडा बांधला, ज्यांच्या मालकीचा शनिवारवाडा होता, तो आता केंद्रीय पुरातत्व विभागाकडे जो वर्ग करण्यात आलेला आहे। त्यांची काही एजंट या पुण्यामध्ये राहतात, म्हणजे काही खासदार जे या शनिवारवाड्यावर हक्क सांगतात, तिथे कोणी काही प्रार्थना केली त्याच्यावर आक्षेप असतो। पण ज्यावेळी शनिवारवाड्याची स्थापना झाली, पेशव्यांच्या काळामध्ये छोटा शेख सल्ला असेल, मोठा शेख सल्ला असेल आणि तिथली काही मजार असेल, हे सगळे दर्गे त्यांच्या जे अस्तित्वात शनिवारवाडा होता आणि बांधला गेला तेव्हापासून आहे। परंतु ज्यांनी शनिवारवाडा बांधला त्यांच्या समाधी या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष झाले। महादेवाची पिंड आहे, त्याच्यावर या ठिकाणी आम्ही आता अभिषेक केलाय। पूर्णपणे स्वच्छता होती। या ठिकाणी आमचे राज्य संघटक वसंत तात्या मोरे आणि सर्व पदाधिकारी तात्या इथं अभिषेक घातलंय, नक्की काय सांगायचंय? तुम्ही समर्थन करता का ज्या पद्धतीने शनिवारवाड्यामध्ये नमाजचं पठण करण्यात आलंय? समर्थन करत नाही आम्ही, परंतु ज्या पद्धतीने वेगळी हिंदुत्व, ज्याला भारतीय जनता पार्टीचे वेगळी हिंदुत्व म्हणतात, की त्या ठिकाणी काही महिला भगिनींनी नमाज पठण केलं म्हणून त्याचं भांडवल करून ऐन दिवाळीच्या तोंडावरती कुठेतरी दंगली घडवण्याचा जो प्रकार चालू होता, मला वाटतं की ज्यांनी शनिवारवाडा बांधला ते नानासाहेब पेशवे, ज्यांनी आटकेपार झेंडे लावले। जर यांना जर शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण केला तर त्रास होतो, मग ज्या नानासाहेब पेशव्यांची समाधी इथं नदीपात्रामध्ये अगदी हाकेच्या अंतरावरती आहे, मग त्या समाधीचं आज झालेलं जे प्रकार आहे, दुरावस्था आहे, ही दुरावस्था 100 नगरसेवकांच्या भारतीय जनता पार्टीला, केंद्रीय मंत्र्यांना, खासदारांना हे दिसत नाही का? त्याच्याकरता आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज या समाधीला आम्ही दुग्धाभिषेक घातला। मी आतमध्ये येऊन तुम्हाला ती समाधी दाखवतो, नानासाहेब पेशवेंची। आतमध्ये आलं की इथं समाधी आहे, महादेवाची पिंड आहे, दुधाने अभिषेक या ठिकाणी घालण्यात आलेला आहे। त्यांचं हेच म्हणणं आहे की ज्या पद्धतीने शनिवारवाडा त्या ठिकाणी आला, तिथं आंदोलन केली जातात, वेगवेगळे स्टंट केले जातात, मात्र दुसरीकडे जे नानासाहेब पेशवेंची समाधी आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतोय। त्यामुळं अशा पद्धतीने इथं पूर्ण स्वच्छता करण्यात आली आहे। तिथं सगळं गवत काढलं जातंय, संपूर्ण समाधी ही पाण्याने या ठिकाणी स्वच्छ करण्यात आलेली आहे। आपण बघतोय नदी पात्रात ही समाधी असल्याने इथं मोठ्या प्रमाणात गवत या ठिकाणी पसरलेलं आहे। मात्र आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या या सगळ्या शिवसैनिकांकडून हे अशा पद्धतीने इथं हे आंदोलन केलं जातंय आणि हे स्वच्छता या ठिकाणी केली जाते। अर्थात जर आपण इथं बघितलं तर तुम्ही आंदोलन करताय, स्वच्छता होतीये, म्हणजे पालिका लक्ष देते याच्याकडे, म्हणणं आहे त्यांचं असं बी। तुम्हीच आता पाहिलं, तुमच्या कॅमेऱ्याने सगळं हे टिपलं की इथे स्वच्छता होती की नव्हती। आम्ही या ठिकाणी आता जेटिंग मशीन आणलं, त्या माध्यमातून स्वच्छता केली। गवत वाढले वाटेल तेवढं, त्यातनं मच्छर तयार होतात आणि इथे संपूर्णपणे भाजपच्या सत्ताधाऱ्यांचं, जे गल्ली ते दिल्ली ज्यांची सत्ता आहे त्यांचं आणि या प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे। तुमचं दुसरं आतमधलं म्हणजे अर्थात जर आपण बघितलं तर शनिवारवाड्याच्या समोर एक मजर आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? अर्थात खासदारांचं म्हणणं आहे भाजपच्या की ते हटवा तिथून, त्याचा कुठलाही नोंद नाही, इतिहास नाही। मग गल्ली ते दिल्ली तुमची सत्ता असताना
आणि पेशव्यांच्या काळापासून ही सगळी मजार असेल का तिथल्या मशिदी असतील दर्गा असतील ह्या तेव्हापासून आहेत. त्यानंतर तुम्ही 3-3 वेळा या देशावर राज्य करून निवडून आलात, मग तुमच्यात ती हिंमत का नाही काढायची? विनाकारण वातावरण पेटवायचं, पुणे शहरातलं वातावरण दूषित करायचं, हिंदू मुस्लिम दंगली पेटवायला भाग पाडायचं आणि निवडणुका आल्या की त्यांना असल्या गोष्टी सुचतात. मग त्याच नानासाहेब पेशवे ज्यांनी शनिवारवाडा बांधला त्यांची समाधी या ठिकाणी आहे, त्या समाधीकडे या महादेवाच्या पिंडीकडे त्याची स्वच्छता होत नाही, याकडे या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं दुर्लक्ष का आहे? अजून एक विचारतो, आतमध्ये जे नमाज पठण झालं काही महिलांकडून बुरखा घालून, त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? आता कदाचित त्यांना स्टंट करायचा असेल, त्यांनीच काही महिला बुरखा घालून पाठवल्या असतील आणि त्यांना अशी ह्या कृती करायला लावल्या असतील, याबाबतही शंका आहे. अजून ते साध्य झालं नाहीये की समोर आलं नाही सत्य की त्या महिला कोण होत्या. तुम्ही जोरदार